फसवणूक झालेली आहे हे मी म्हणत नाही, स्वतः त्यांच्या पत्नी राणीसाहेब म्हणतात. त्यांच्या पत्नीनी म्हणजे आपल्या कागल तालुक्याची अस्मिता, आम्ही राणी म्हणतो त्यांना, त्यांनी मलेशियाला एक पार्सल पाठवलं. या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, बनावट कागदपत्र आहेत, बनावट ओळखपत्र आहेत, असं एका कस्टम अधिकारी म्हणवणाऱ्या माणसानं समरजित राजेंच्या पत्नी राणीसाहेबांना फोन केला आणि सांगितलं जर तुम्हाला या प्रकरणात अडकायचं नसेल, हे ड्रग्ज जर प्रकरण बाहेर काढायचं नसेल, काढलं तर तुम्हाला खूप मोठा कारावास होऊ शकतो, खूप तुमची राजकीय बदनामी होऊ शकते आणि इथले तर थांबवायचं असेल तर त्यांनी 20 लाखाची मागणी केली. आमच्या कागलच्या अस्मिता ज्यांना आम्ही म्हणतो त्या राणी साहेबांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता 20 लाख रुपये कस्टम अधिकारी म्हणवणाऱ्या माणसाच्या खात्यावर RTGS द्वारे पाठवले. साहेबांच्या कानावर मी प्रकरण घातलं. साहेब म्हणाले आपल्या तालुक्यातील महिलेवर अन्याय होतोय, या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर आपण ही लढाई लढली पाहिजे. पण साहेबांना मी आज सांगू इच्छिते, मी पत्रकार परिषद घेतली, आम्ही अनेक पोच पावत्या दिल्या, अनेक लोकांना या गोष्टी सांगितल्या, दादांना समरजित दादांना सुद्धा या निमित्तानं प्रश्न विचारले. पण मला जेव्हा कळालं की ही लढाई फक्त मी एकटीच लढते, जिच्यावर अन्याय झालाय असं म्हणते, ती काही एक पाऊल पुढे येत नाही, आणि मग असं समजलं की दाल में कुछ काला है. थोड्या दिवसाने जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, समरजित राजे मलेशियाला जे पार्सल पाठवलं त्या पार्सल मध्ये नेमकं काय होतं आणि मलेशियाला हे पार्सल कुणाला पाठवलं, तेव्हा समरजित राजे एकही शब्द बोलले नाहीत. तेव्हा ही गोष्ट साफ झाली की दाल में कुछ काला नहीं, सिर्फ पुरी दाल ही काली है. आणि हा माणूस आज आम्हाला म्हणतोय की कागल तालुक्यातील ड्रग्ज मी